नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे राजा राणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कोकणातील शिमगोत्सव याबद्दल माहिती घेणार आहोत। कोकणातील माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असू द्यात, गणपती आणि शिमग्याला म्हणजेच होळीला ते कोकणात धाव घेतातच। हे दोन सण म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि हे दोन सण आले की कोकणातील सगळे गावकरी कोकणाबाहेर गेलेल्या चाकरमान्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात। जसा कोकणात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तसाच होळीच्या दरम्यान शिमगोत्सव साजरा केला जातो। तर त्याच सणाची म्हणजे शिमगोत्सवाची आज आपण माहिती घेणार आहोत। कोकणात होळीलाच शिमगा असं म्हटलं जातं आणि तिथे मोठ्या प्रमाणात हा शिमगोत्सव साजरा केला जातो। तसेच कोकणात शिमगोत्सव पाहायला मिळतो तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात। पण शिमग्याची प्रथा ही गावोगावी वाड्याप्रमाणे वेगवेगळी असते। म्हणजे कुठे 5 दिवसाचा शिमगा उत्सव असतो, तर कुठे 12 दिवसाचा, कुठे वेगवेगळ्या परंपरा, तर कुठे वेगळ्या रीतीभाती, पण मज्जा मात्र एकसारखीच। साधारण पाहायला गेलं तर 10 ते 15 दिवस हा उत्सव चालतो। शिमगोत्सव फक्त महाराष्ट्रातील लोकांनाच माहीत नाही, तर हा उत्सव अख्ख्या जगभरात प्रसिद्ध झालेला आहे। शिमग्याचा पहिला दिवस असतो तो म्हणजे देवहोळी। प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी, त्रयोदशी किंवा पौर्णिमेला मुख्य दिवस असतो। यामध्ये कोकणात महत्त्वाचं काय असतं तर ते म्हणजे ग्रामदेवतेची पालखी। ग्रामदेवतेची पालखी त्यात रूप ठेवून पालखी देवळातून छान सजवून ढोल ताशाच्या गजरात नाचवत सहानेवर आणली जाते। सहानेवर म्हणजे चावडीसारखी जागे। मग शिमग्याच्या बाकी प्रथा तिथेच केल्या जातात। गावातील सर्व गावकरी बांधव एकत्र येऊन प्रचंड उत्साहात, आनंदात, भक्तिभावाने या पालखी सोहळ्यात सहभागी होतात आणि हा सोहळा साजरा करतात। गावकरी आपल्या ग्रामदेवतेची पालखी सजवतात, त्यामध्ये देवीची रूपे ठेवली जातात आणि ती पालखी देवळाबाहेर काढून ढोल ताशाच्या तालावर नाचवली जाते। कोणी पालखी खांद्यावर घेतं, कोणी डोक्यावर, तर कोणी 4 ते 5 गावकरी मिळून ही पालखी गोल फिरवून नाचवतात आणि या पालखीसोबत तिथली बाकीची मंडळी ठेका धरतात। फक्त ही पालखी उचलल्यावर खाली ठेवायची नसते, एकाच्या हातून दुसऱ्याच्या हातात द्यायची असते, हा नियम आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी असतं ती गावहोळी। शिमग्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस। या दिवशी गावातील मंडळी सुपारी आणि माड याची झाडे तोडून आणतात। ही झाडं तोडायला जाताना आणि तोडून घेऊन येताना सुद्धा अगदी वाजत गाजत आणतात। सहाण्यावर आणून मोठा खड्डा करून त्यात ती उभी केली जातात आणि त्याच्या बाजूला गवत रचून त्याची होळी करतात। मग त्या होळीची विधिवत पूजा केली जाते। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। गुरुवांकडून गाराणं घातलं जातं। गावातील नवीन जोडपी या होळीत नारळ देतात आणि मग मोठ्याने बोंब मारत होळी पेटवली जाते। जोपर्यंत होळी पूर्ण विझत नाही तोपर्यंत गावकरी तिथून हलत नाहीत। मग सकाळ का होईना तिसऱ्या दिवशी असतो तो रोबाट, लोककलांनी गजबजलेला दिवस। या दिवशी गावात शंकासूर सोंग नाचवली जातात। शंकासूर म्हणजे राक्षसी कुळातील राजा, पण कोकणची माणसं त्याची पूजा करतात। काळा कुट्ट अवतार, डोक्यात शंकू आकाराची टोपी, कमरेला घुंगराचा चाळ आणि हातात वेठी, असा शंकासुराचा अवतार असतो। त्याच्या हातातल्या वेठीने मार खाणं म्हणजे आशीर्वाद समजला जातो, त्यामुळे रोगराई दूर होते असंही म्हणतात। पंचमी म्हणजे शिमग्याचा 5वा आणि शेवटचा दिवस। शिमग्याच्या शेवटच्या दिवशी गावातील काही मंडळी मुखवटे आणि दशावताराचे कपडे घालतात आणि पुन्हा एकदा वाजत गाजत ते दारोदारी शोभे मागतात, म्हणजे दान स्वरूपात पैसे मागतात। या दिवशी विविध खेळ सुद्धा खेळले जातात। गावागावातून पुन्हा ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते। या दिवशी गावामध्ये प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते आणि वर्षानुवर्ष ठरलेल्या दिवसाप्रमाणे प्रत्येक घरी देव पाहुणचार घेण्यास येतात असं कोकणात मानलं जातं। आणि ग्रामदेवता घरात येणार म्हणल्यावर घरोघरी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून
ग्रामदेवतेची पूजा केली जाते. ग्रामदेवतेची ओटी भरली जाते आणि गावातल्या प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवत हा कार्यक्रम करण्यात येतो. दरम्यान वेगवेगळी सोंग, खेळ, गौरीचा नाच, नृत्याचे प्रकार सादर होतात. राखडी नृत्य, पुरुष मंडळींनी स्त्रीवेश धारण करून केलेला तमाशा आणि त्यातील सवाल जवाब, शंकासुर नटका यासारखी सोंग असे विविध प्रकार या दरम्यान सादर होतात. शिवाय आगीतून पलायन किंवा नारळ जिंकणं अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात जत्रेच्या स्वरूपात गाण्याचा कार्यक्रम चालतो. धुलीवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही आपल्या कोकणात सुरू आहे.